आकाशाला भिडणाऱ्या डोंगरांमध्ये ढगांच्या समुद्रात लपलेला एक किल्ला आजही इतिहासाला साक्ष देत उभा आहे. दूरवरून पाहिलं की तो शांत दिसतो, पण त्या प्रत्येक दगडात युद्धाच्या गर्जना, शौर्याच्या कहाण्या आणि स्वराज्याचा अभिमान दडलेला आहे. हा आहे रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, हिंदवी स्वराज्याचं हृदय आणि हजारो मराठी मावळ्यांचे स्वप्न. रायगडाचं नाव घेतलं की एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारते. आज आपण या किल्ल्याची फक्त माहिती बघणार नाही, तर या इतिहासाच्या पानांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश करणार आहोत. जिथे महाराज चालले तिथल्या पायवाटा आपण अनुभवणार आहेत. तिथे त्यांचं सिंहासन होतं, तिथे ते उभे राहून आपणही त्या काळाचा श्वास घेणार आहोत. रायगड किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंच आहे. 3 बाजूंनी खोल दऱ्या आणि वर जाण्यासाठी कठीण नागमोडी चढ. शत्रू आला तरी खाली पाहून त्याला भीतीची वाटावी अशी रचना. शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी याहून सुरक्षित ठिकाण शोधणं जवळपास अशक्य होतं. पण हा किल्ला सुरुवातीला रायरी म्हणून ओळखला जात होता. मोरे घराण्याच्या ताब्यात महाराजांनी स्वराज्य उभारायला सुरुवात केली आणि रायरीवर नजर गेली. या किल्ला जिंकलाच पाहिजे, कारण भविष्यात मराठी साम्राज्याचा कणा इथून उभा राहणार होता. 1656 साली महाराजांनी रायरी जिंकला आणि याच वर्षी किल्ल्याचं नाव बदललं रायगड. किल्ल्यावर चढताना 1737 पायऱ्या लागतात. तो नागमोडी चढ जो आजही हजारो लोक चढतात. महाराजांच्या पावलांचे स्पर्श अनुभवण्यासाठी चढ चढताना प्रत्येक ठिकाणी सैनिक दडलेले असत. शत्रूवर पोहोचण्याआधी संपवता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली होती. वर पोहोचताच दिसतो महादरवाजा, इतिहासातील सर्वात भव्य दरवाजांपैकी एक. 2 प्रचंड बुरुज इतके मोठे की शत्रू घोड्यावरून आला तरी सहज पकडता येईल. दरवाजातून प्रवेश करताना एक गोष्ट जाणवते, मी इतिहासात आलोय. दरवाजापुढे दिसते बाजारपेठ, एक अशी बाजारपेठ जिची रचना आजही लोक अभ्यासायला येतात. प्रत्येक दुकानात एकसारखं समोरासमोर सरळ दिसणारं धान्य, फळ, कपडे, घोडे, शस्त्रे, लोहरकाम, एक राजधानीला हवं ते सर्व इथे मिळत असे. कल्पना करा, महाराजांच्या काळात या बाजारात शेकडो लोकांनी ये-जा असे. घोड्याचा आवाज, शत्रूंची चमक आणि सगळं अतिशय स्थितीत. बाजार संपला की समोर दिसतात राजवाड्याचे अवशेष. आज फक्त दगड उरलेत, पण डोळे मिटले तर भव्य राजवाडा देखील डोळ्यासमोर उभा राहतो. अनेक खोल्या, अंगणे, सभामंडप, इथेच प्रशासन चालत असे. इथूनच स्वराज्याचे निर्णय घेतला जात असे. महाराज इतके न्यायप्रिय होते की कोणतीही तक्रार आली तरी लगेच तिचा निपटारा होत असे. आणि मग सर्वात महत्त्वाचे ठिकाण, मेघदुर्बार, जे छत्रपती शिवाजी महाराज आपला दरबार भरवत. मध्यभागी सिंहासन असायचं, अत्यंत भव्य, सुवर्णाने मढलेलं. त्यावर बसलेले महाराज आणि खाली शेकडो मावळे उभे होते. ते दृश्य मनात सुद्धा आणलं तरी अंगावर शहारे येतात. इथे उभं राहिलं की आजही आवाज घुमतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा आवाज फक्त जयघोष नाही, तर स्वराज्याच्या स्वप्नाचा गर्जणारा स्वर आहे. मेघदरबारच्या पुढे जाताना एक जागा भेटते, ती म्हणजे राणींचा वाडा. महाराजांच्या कुटुंबाचे खास निवास, प्रशस्त, सुरक्षित आणि राजेशाही. इथे राणींच्या सुरक्षेसाठी खास बंदोबस्त असे. राजघराण्याच्या स्त्रियांचा सन्मान आणि सुरक्षा हे मराठ्यांचे सर्वात मोठं प्राधान्य होते. त्यानंतर दिसतं टकमक टोक, खोलदरी टोक. इथून खाली पाहिले की थरथराट कापते. शत्रूचा गुन्हा सिद्ध झाला की शिक्षा इथूनच दिली जात असे. तिथून खाली कोसळला की मनुष्याचा माग सुद्धाही राहत नाही. त्यामुळे टकमक टोक आजही मराठी इतिहासात न्यायसंस्थेचं एक प्रतीक म्हणून ओळखला जातो. आता बोलूया सर्वात भावनिक ठिकाणाबद्दल, शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ. हे ठिकाण इतकं शांत, इतकं पवित्र की इथं उभा राहिलं की डोळ्यात पाणी येतच. कारण हाच तो क्षण जिथे हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचा अखेरचा श्वास घेतला. जवळच महाराजांचा विश्वासू कुत्रा वाघ्याची समाधी आहे. त्या कुत्र्याचे महाराजांना देह जाताना पाहिला की तोही तिथेच मरण पावला. ही निष्ठा इतिहासात क्वचितच दिसते. 1674 साली रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या दिवशी रायगड किल्ला प्रकाशाने उजळून निघाला होता. महाराज सुवर्ण सिंहासनावर बसले होते. समोर उभा असलेला प्रजेच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाचे थेंब होते. त्या क्षणी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरलं. तर मित्रांनो, ही होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या संपूर्ण इतिहास व त्यांची या रायगडाबद्दलची माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा.